Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. A very warm welcome to all our online viewers watching us through various platforms globally. वेगवेगळ्या माध्यमातून आम्हा प्रत्येकाला संपूर्ण विश्वातून जे ऑनलाईन पाहतात तुम्हा प्रत्येकाचं आम्ही स्वागत करत आहोत. I would like to greet you in the matchless and the most powerful name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणारा त्याच्या गौरवशाली नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचा पुन्हा एकदा स्वागत आहे. The word of God says, "No weapon that is formed against thee shall prosper. Every tongue that shall rise against thee judgment thou shalt condemn. For this is the heritage of the servants of the Lord, and their righteousness is of me, saith the Lord." आणि देवाचं वचन सांगतं की जे प्रत्येक हत्यार तुझ्या विरुद्ध घडलेले आहे ते तुझ्या विरुद्ध समृद्ध होणार नाही. तुझ्या विरुद्ध न्यायामध्ये जी कुठली जीवा उभारलेली आहे ते तुझ्या विरुद्ध समृद्ध होणार नाही. हाच देवाचा सेवकाचा वाटा आहे असं देवाचं वचन आहे. My dear people, today once again it is Monday discipleship time. पुन्हा एकदा प्रियांनो, आज सोमवारची शिष्य सभेची ही वेळ आहे. I would request you to prepare your hearts to receive the word of God, because this word will transform your lives forever. आणि तुम्हा प्रत्येकाला आज मी विनंती करत आहे की आपली अंतःकरण देवाचे शब्द स्वीकारण्यासाठी तयार असू द्या, कारण हा शब्द जो आहे आपलं जीवन परिवर्तित करणार आहे. Let us now welcome anointed servants of God, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. तर आता आपण जोरात टाळ्या वाजून देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्त आपला महान तारणारा त्याच्या नावामध्ये तुम्हाला सर्वांना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. This is a great day आजचा दिवस महान आहे where God will not deny. जिथे देव आपल्याला नाकारणार नाही He will fulfill all your heart's desires. आणि तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करेल. Amen. आमेन. So as you are joining with us this time, आता या वेळेला तुम्ही सर्वजण एकत्र जमलेले असताना I pray that God may open your hearts मी प्रार्थना करतो की देवाने तुमचं हृदय उघडावं, and your minds and your eyes तुमचं मन, तुमचे डोळे and your ears, आणि तुमचे कान that you will know अशासाठी की तुम्हाला कळावं the great blessings that are reserved for those who trust on God. जे महान आशीर्वाद अशा लोकांसाठी राखून ठेवलेत ज्यांचा देवावरती विश्वास आहे. Amen. आमेन. Was Lot righteous? लोट नीतिमान होता का, हे शीर्षक आहे उपदेशाचं. Was Lot righteous? लोट नीतिमान होता का. You know, we have heard and we have read also of the story of Lot. आपण ऐकलंय आणि वाचलंय, लोटाची कहाणी आपण ऐकलेली आहे, वाचलेली आहे. And most of us have concluded आणि आपल्यातल्या जास्त लोकांनी मग असा निष्कर्ष काढलाय that Lot was unrighteous. की लोट अनीतिमान होता, तो काही नीतिमान नव्हता. By the way he lived, कारण ज्या रीतीनं लोट जगला, by the way he had his communication with Abraham, ज्या रीतीनं लोटाने अब्रामाशी संवाद साधले, compared to Abraham, अब्रामाशी तुलना करायला गेलो we all feel that Lot was unrighteous. तर मग असं वाटायला लागतं आपल्याला सगळ्यांना की लोट अनीतिमान होता, जर त्याची तुलना आपण अब्रामाशी करायला गेलो तर. Now let us see whether Lot was righteous. आता आपण बघू हे की लोट नीतिमान मग खरोखर होता की नव्हता. We'll open our Bibles to 2 Peter chapter 2 verse 8. 2 पेत्र दुसरा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला काढूया. For that righteous man dwelling among them in seeing and hearing vexed his righteous soul from day to day with their unlawful deeds. 2 पेत्र दुसराच अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. कारण तो न्यायी माणूस त्यांच्यामध्ये राहत असता त्यांची अधार्मिक कर्मे पाहून व त्याविषयी ऐकून त्यावरून दिवसेंदिवस आपल्या न्यायी जीवात त्रासलेला होता. Now if you see, it's a little shocking आणि तुम्ही जर पाहिलं तर हे थोडंसं धक्कादायक आहे, because the Holy Spirit is giving us the summary of Lot, कारण पवित्र आत्मा इथे आपल्याला लोटाच्या जीवनाची एक गोळाबेरीज देत आहे. through the mouth of the apostle Peter. प्रेषित पेत्राच्या मुखे पवित्र आत्मा आपल्याला इथे लोटाच्या जीवनाची एक गोळाबेरीज म्हणजे समरी देतोय And calls him as a righteous man. आणि असं म्हणतोय की लोट नीतिमान माणूस होता. You know, sometimes what we think of others may not be always true. आणि कधी कधी असं होतं आपण इतर लोकांविषयी कधी कधी जे काही विचार करत असतो ना ते खरे असतील असं काही नाही. Say, होतं असं कधी कधी आपण असा विचार केला होता त्यांच्याविषयी पण ते तसे नव्हते. say, hey. Our judgment can be wrong. म्हणजे आपला जो काही न्याय आहे तो कधी कधी चुकीचा ठरू शकतो. That's why म्हणून somebody rightly said when you go to heaven there will be a lot of surprises. कोणीतरी अगदी बरोबर म्हटलेलं आहे की आपण स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला अनेक आश्चर्य कर्म पाहायला मिळणार आहेत. धक्काच बसणार आहे अनेकांना.
Those whom we thought we'll be seeing there are not seen. आणि ज्या लोकांविषयी आपण विचार केला होता की आपल्याला हे लोक स्वर्गात पाहायला मिळणार आहेत ते कदाचित नसतील, And those whom we thought we'll never see them are seen there. आणि ज्यांच्याविषयीनं आपण असा विचार केला होता की हे लोक स्वर्गात कधीच येणार नाहीत ते आपल्याला कदाचित स्वर्गात दिसतील. Rightly, God said तर बरोबर देव बोललेला आहे His thoughts are higher than our thoughts. की देवाचे विचार आपल्या विचारांपेक्षा फार उंच आणि वेगळे आहेत. So in the Bible history, तर पवित्र शास्त्राच्या इतिहासामध्ये we can see a lot of people who disobeyed the warnings आपल्याला of अनेक God, माणसं अशी दिसून येतात की ज्यांनी देवाच्या सूचना ऐकल्या नाहीत and they ended up in disaster. आणि त्यांचा नाश झाला, त्यांची अखेर नाशात झाली, कारण त्यांनी देवाने दिलेल्या सूचना ऐकल्याच नाहीत. A few of them are like Lot, आणि त्यातली काही जण म्हणायला गेलं तर एक आहे हा लोट, Samson, शमशोन, David, दावीद, Judas, यहुदा, Demas, देमस, right? अशी काही माणसं आहेत ज्यांनी और सूचना बलाम. ऐकल्या किंवा बलाम. But many of them had a comeback after the fall. पण त्यांच्यातली अनेक जण पतनानंतर परत माघारी सुद्धा आली. The life that is seen of others before you इतर माणसांचं जीवन आपल्या समोर आपल्याला जे काही दिसतं may not turn out to be the final thing, ते कदाचित सरते शेवटचा फायनल प्रकार नसणार आहे. because maybe in the end of days they may repent and turn back to God. कारण की दिवसाच्या अखेरीला कदाचित ते पश्चाताप करतील आणि देवाकडे परत फिरतील सुद्धा, आपल्याला काय माहितीये. We just study the portion of their life. आपण केवळ त्यांच्या आयुष्याचा थोडासा भाग जो आहे तो पाहिला, We are not there to see the every portion of one's life. आणि एखाद्या माणसाचं 24 तासाचं जीवन आपल्याला दिसत नाही ना. जो काही आपला संपर्क आहे थोडाफार, त्या थोड्याफार काळातलं त्याचं जीवन आपण बघतो आणि निष्कर्ष काढतो, पण पश्चात त्याचं आणि तिचं काय चाललंय हे आपल्याला काही माहित नाहीये. Isn't it? Yes, some have remained the same, अर्थातच काही जण जशी आहेत तशीच राहतात, like Balaam and Judas, बलाम, यहुदा सारखी काही माणसं, and their end also was before us. आणि त्यांची अखेर पण आपल्या डोळ्यांसमोर आहे. आपल्याला दिसतं की त्यांची अखेर काय झाली. Amen. आमेन. And one example here is Lot, आणि इथे एक उदाहरण आपल्याला दिलंय ते आहे लोटाचं, that the end of Lot was better. की लोटाची अखेर चांगली होती. See? Somewhere in his lifetime he made a mess. कुठेतरी आयुष्यभरामध्ये त्यानेही गोंधळ घातलाच, नाही असं नाही. Some messed their life in the beginning, काही लोक जीवनाच्या प्रारंभी गोंधळ घालतात, but later on मागाहून they come out of it. ते त्यातनं बाहेरही पडतात. And so at the end of their life they are glorious. मग जीवनाच्या अखेरीला ते वैभवशाली होतात, की सुरुवातीला सगळ्या चुका झाल्या, मागाहून ते बदलले आणि अखेर आता चांगली झाली, असंही काही लोकांचं होतं. Some start well, काही लोकांची सुरुवात चांगली होते ending is a disaster. आणि त्यांची अखेर मात्र नाशात असते. So it all depends on that individual. तर हे सगळं आपलं आपल्यावर अवलंबून आहे, तुझं तुझ्यावर आणि माझं माझ्यावर. Yet there were many others who never had a chance to come back. तरी अनेक इतर अशी माणसं होती की ज्यांना परत फिरायची संधी नाही मिळाली. Some had the chance but never returned. काही लोकांना संधी मिळाली पण ते परत फिरले नाहीत. काही लोकांना परत फिरायची संधीच मिळाली नाही. But there is something that brings them back in the favor of God. पण आहे असं काहीतरी की जे त्यांना देवाच्या अनुग्रहात परत परत आणून बसवतं. Amen. आमेन. That's why your heart should always be soft. म्हणून ना आपलं जे हृदय आहे ना ते नेहमी मऊ पाहिजे. That's why you should always live in the fear of God. म्हणून आपण देवाच्या भयात नेहमी जगायचं. You may make mistakes, आणि कदाचित तुमच्याकडनंही चुका होतील, नाही असं नाही, but don't go too far away from God's circle. परंतु देवाच्या त्या वर्तुळातनं फार लांब जाऊ नका. Now, Lot was the foster son of Abraham, आता लोट म्हणजे अब्रामानी दत्तक घेतलेलाच त्याचा मुलगा. and now centuries later, आता शतकांनंतर Peter had to say that the above concerning Lot's life. पेत्र लोटाच्या जीवनाविषयीनं हे आपल्याला असं सांगत आहे. 2 पेत्र 2:8 मध्ये जे लिहिलंय ते पेत्राने लोटाविषयी लिहिलंय. Many years later. अनेक वर्षांनंतर ते सुद्धा लिहिलंय. So from the time Job died till the time Peter came on the scene, many people must have stayed in lot of question about Lot's life. म्हणजे मग त्याचा मृत्यू झाला, मग त्याच्या पश्चात
पेत्र चित्रात येणं, अशी अनेक सारी वर्ष त्यामध्ये गेली. पण त्या अनेक साऱ्या वर्षांमध्ये अनेकांची मतं वेगवेगळी असतील लोटाविषयी. Most of them must have concluded that Lot's life is lost. आणि त्या मधल्या साऱ्या वर्षांमध्ये कदाचित जास्तीत जास्त लोकांनी लोटाविषयी असाच निष्कर्ष काढला असेल की अभी ये तो गया, ये खलास हो गया, याचा नाशच होणार आहे. Till the time Apostle Peter wrote this letter. परंतु मग पेत्राने हे जे पत्र लिहिलेलं आहे त्या वेळेनंतर सगळं बदललं असणार आहे. Many who have read the story of Lot in the book of Genesis, ज्या अनेकांनी उत्पत्तीच्या पुस्तकात लोटाची कहाणी वाचलेली आहे, they had concluded or judged Lot to be unrighteous. त्यांनी लोटाचं जीवन वाचून असाच निष्कर्ष लावला की लोट अधार्मिक आहे, अनीतिमान आहे. One who lost his life or turned away from God. असा आहे की जो देवापासून लांब गेलेला आहे आणि त्याचं जीवन आता संपलेलं आहे. Some even must have thought that such a man should not deserve God's आणि mercy. काही लोकांनी तर असाही निष्कर्ष काढला असेल की लोटासारख्या माणसाला देवाची दया मिळू नये, कारण तो देवाच्या दयेच्या लायकीचाच नाही. But we need to be very careful when we see only the surface of one's life. पण असं नसतं. एखाद्या माणसाच्या जीवनाला आपण केवळ वरून उथळ उथळ पाहतो आणि असे काही निष्कर्ष लावतो ते बरोबर नसतात. And don't really know their heart. आणि खरोखर त्यांचं हृदय आपल्याला जेव्हा माहित नाहीये तेव्हा आपण असे निष्कर्ष काढून चालणार नाही. That's why we should not quickly judge anybody. म्हणून ना असं लगेच कुणाचेही तुम्ही न्याय करू नका की हे तर असलेच आहेत, ते तर तसलेच आहेत. Because if Peter had not written that Lot was righteous, कारण पेत्राने जर हे लिहिलं नसतं की लोट नीतिमान होता किंवा आहे, every one of us would have concluded that he too was like Judas, तर आपल्यातल्या सगळ्यांनी तर हे ठरवलेलंच होतं की लोट यहुदासारखाच आहे, बेईमानच आहे, फितूरच आहे, चांगलाच नाहीये, who was eternally lost. की जो यहुदा अनंत काळासाठी नाशाकडे गेला, हरवला, त्याच्यासारखाच हा लोट आहे. असाच निष्कर्ष आपण सुद्धा काढला असता जर पेत्रांनी त्याच्याविषयी असं लिहून ठेवलं नसतं तर. But God has kept this man as an example before us, परंतु नाही, देवाने या माणसाला आपल्या समोर एक उदाहरण म्हणून ठेवलं ना बेटा, that we should never conclude about somebody. की आपण एखाद्या माणसाच्या जीवनाविषयी असे निष्कर्ष काढू नये. Because the Bible judges him to be a righteous man. कारण बायबल त्याचा न्याय करून म्हणतंय की तो धार्मिक आणि नीतिमान आहे, तर त्याला अधार्मिक म्हणणारे तुम्ही आणि मी कोण आहोत? No matter what people say. मग लोक काही म्हणत, लोक आहेत, जिभा आहेत, जिभा बोलतात. So that turned the whole story and imagination concerning Lot. आणि त्याच्यामुळे काय झालं, लोटाविषयीची सगळी कल्पना, लोटाविषयीचे सगळे निष्कर्ष लोकांचे बदलले. Amen. There is more to it than meets the eye. कसं असतं, डोळ्याला दिसतं तेवढंच असतं असं नसतं, त्याच्या पलीकडेही बरंच काही असतं. See, many whom we think are in hell may really be found in heaven. आणि अनेक माणसं जी आपल्याला असं वाटतंय की हे तर नरकातच असणार आहेत, ते कदाचित आपल्याला स्वर्गात सापडतील. यू नेव्हर नो. See, that thief on the cross, तो जो वधस्तंभावर लटकलेला चोर होता, what he spoke on the cross to Jesus, वधस्तंभावर लटकून त्या अवस्थेमध्ये तो येशूंशी काय बोलला? if the Holy Spirit had not written it down पवित्र आत्म्याने जर ते लिहून ठेवलं नसतं or inspired the evangelist to write, किंवा सुवार्तिकांना प्रेरणा दिली नसती त्याचे ते वधस्तंभावरचे बोल लिहून ठेवायची, we would have all concluded that both the thieves are in hell. तर आपण तर सगळ्यांनी असाच निष्कर्ष लावला असता की येशूच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जे दोन्ही चोर होते ते दोन्ही चोर नरकात गेलेले आहेत, है ना? आपण तर असाच निर्णय केला असता. Many people may be repenting in the four walls of their house. अनेक लोक त्यांच्या घराच्या चार भिंतीत पश्चाताप करत असतील, आपल्याला काही माहित नाहीये. Bible says, बायबल म्हणतं, as the heavens are higher than the earth, so God's thoughts are higher. स्वर्ग जसं Than man. पृथ्वीपासून उंच आहे तसं देवाचे विचार माणसापेक्षा फार उंच आहेत. So we will take one or two points. म्हणून एक दोन मुद्दे आपण यावरती घेऊया. First point, पहिला मुद्दा, the follies of Lot. लोटाकडनं झालेल्या चुका किंवा लोटाचं पतन, तो कुठे कुठे पडला, असं काय काय केलं त्यांनी की ज्यामध्ये तो चुकला, The पडला. follies of Lot. तर लोटाचे पतन किंवा लोटाच्या चुका. There were many follies in the life of Lot, लोटाच्या जीवनात चुका अनेक होत्या, but a few are mentioned here. पण थोड्या चुकांची नोंद इथं केलेली आहे. You see him act very strange and in selfish ways. तुम्ही पाहता की लोट फार विचित्र वागला आणि स्वार्थीपणे वागला. Lot was not selfless. लोट निस्वार्थी नव्हता, तो स्वार्थी वागला. Me, my wife and my children and no more. मी, माझी बायको, माझी मुलं, त्याच्या पलीकडे त्याला काही दिसायचंच नाही. Yet he was righteous. आणि तरीही तो नीतिमान होता. Yes, Lot was an opportunist. आणि लोट संधी साधणारा होता, नाही असं नाही.
Wherever he got the opportunity, he grabbed it. जिथे कुठे लोटाला संधी दिसायची त्या संधीला तो साधायचा. He was a greedy man. आणि तसा तो लोभी माणूस होता. You remember how when God told Abram to leave the country of his birth तुम्हाला आठवतं जेव्हा देवाने अब्रामाला त्याचं जन्मस्थान सोडायला सांगितलं and to move to a foreign land, आणि एका परदेशी जायला लावलं, Abram took his nephew Lot, त्याला अब्रामाने त्याचा पुतणा लोट जो आहे तो बरोबर घेतला. and God's covenant was with Abraham, आणि देवाचा करार अब्रामा बरोबर होता. and God's covenant made him rich and great. आणि त्या देवाच्या करारामुळे तो अतिशय धनवान आणि महान झाला अब्राम. And since Lot also was with Abraham, आणि लोटही अब्रामा बरोबर असल्यामुळे the covenant was also applicable to Lot, तो करार त्या लोटालाही लागू पडला. and that made him also rich and great आणि त्याच्यामुळे लोटही धनवान झाला आणि थोर झाला, because he was with Abraham. कारण तो अब्रामा बरोबर होता म्हणून. When you are with a great man of God, you also tend to become great. जेव्हा तुम्ही देवाच्या महान सेवकांबरोबर राहता त्याला तुम्ही पण असे महान होऊ शकता. संधी आहे. And so Lot accumulated lots of flocks of sheep and herds and cattle. मग लोटाकडे सुद्धा गुरं ढोर कळप हे सगळं खूप झालं. And so the first folly we read of Lot is when he shifted to Sodom. लोटाचं पहिलं पतन आपण बघतो कधी झालं, जेव्हा तो सदोमात राहायला गेला. ती त्याची पहिली चूक, A big mistake. फार मोठी चूक केली त्यांनी की सदोमात राहायला गेला. Not ignorantly, ते अजाणतेत नाही, innocently, साधे भोळेपणे नव्हे, but intentionally. तर मुद्दामून त्याला माहीत होतं तरीही गेला. So sometimes some of the things we do intentionally तर कधी कधी काही गोष्टी आपल्याला माहिती असतात तरी आपण मुद्दामून करतो. doesn't mean if you are a Christian you only do ignorantly all the time. याचा अर्थ असाही लागत नाही की आपण ख्रिश्चन आहोत तर आपण अजाणतेमध्ये सगळं काही करत राहतो असं नसतं. कधी कधी आपल्याला माहिती असतं पुढे खड्डा आहे, पण नाही मला जायचं आणि पडायचंय, मग पडतो. Genesis 13:7-10 tells us उत्पत्ती 13:7-10 आपल्याला याविषयी सांगतात that he shifted there. की तो सदोमात राहायला गेला. कोण? लोट. You know, there was a fight amongst the herdsmen of Lot and the herdsmen of Abraham. तुम्हाला माहितीच असेल की अब्रामाचे गुराखी आणि लोटाचे गुराखी यांच्यात भांडण झालं. This caused heavy disagreement between Lot and Abraham as well. आणि त्याच्यामुळे काय झालं की लोट आणि अब्राम यांच्यामध्ये पण वादिवाद झाला आणि त्यांची मतं जुळेनात. And they were both wealthy at this time. आणि त्यावेळेपर्यंत दोघही अतिशय श्रीमंत झालेले होते, अब्राम आणि लोट दोघं. In order to peacefully settle the dispute between them, आता त्या दोघांमधला हा वाद शांततेनं सोडवण्यासाठी Abraham offered Lot choice. अब्रामाने लोटाला निवड दिली की बाबा तू निवड कर, मी तुला आता ऑप्शन देतो, पर्याय देतो. Whichever land you want, you take. तुला जी काही जमीन हवी ती जमीन तू घे आणि निघ बाबा. So we can settle things म्हणजे peacefully. काय होईल, हा वाद संपेल आणि शांतीनं आपण या गोष्टी संपवून टाकूया. There should not be fight among आपल्याला brethren. भांडायचं नाही, बंधुजनांमध्ये भांडणं नको, आपल्याला भांडायचं नाहीये. तर मी हे पर्याय तुझ्या समोर ठेवतो, तू जमीन निवड तुला हवी ती आणि निघ आणि शांतीने हे आपण संपवू. A man of God should not enter into strife. देवाच्या सेवकांनी संघर्षात, वादिवाद आणि भांडणात ऍक्च्युली पडायचं नसतं. Even with his family. अगदी म्हणजे त्यांच्या परिवारात सुद्धा असं जर काही झालं तरी भांडणाकडे गोष्टी देवाच्या सेवकांनी न्यायच्या नसतात. Whatever they want, let them take. की त्यांना जे हवंय ते घेऊ दे आणि शांतीने लेट देम गो, त्यांना जाऊ दे. Though Lot was a believer, आणि जरी लोट विश्वासू होता selfishness was a part of his life. तरी स्वार्थीपणा त्याच्या जीवनाचा भाग होता. मी तुम्हाला आता सांगितलं. We can see that Lot was not fully committed to God, आपल्याला कळून येतं की लोट देवाशी संपूर्ण करारी नव्हता, yet he was a righteous man. आणि मात्र तरीही तो नीतिमान होता. A man can be righteous, but he may not be fully committed to God. तर एखादा माणूस नीतिमान असेल, जरी तो देवाशी पूर्ण करारी नसला तरी तो नीतिमान असू शकतो. तो करारामध्ये पूर्ण नाहीये म्हणजे तो अधार्मिक आहे असे निष्कर्ष काढायचे नसतात. But see, that gives you trouble also. पण कसं होतं ना, या सगळ्या गोष्टींमधून आपल्यालाच त्रास होतो. Just because you are righteous doesn't mean that will cover up everything. केवळ आपण नीतिमान आहोत म्हणून आपल्या सगळ्याच चुका झाकल्या जाणार आहेत असंही नसतं ना बेटा. Because righteousness is a gift. कारण नीतिमानपणा एक देणगी आहे. Yes, the plus point is we have believed in Jesus Christ and become जमेची righteous. बाजू आपल्याकडनं ही आहे की आपण येशूंवर विश्वास ठेवला आणि आपण नीतिमान झालो. ती आपली जमेची बाजू की बाबा मी येशूवर विश्वास ठेवला म्हणून मला तो नीतिमानपणा देण्यात आला. But selfish life, पण स्वार्थी जीवन, not committed life, करारी जीवन नाही,
can cause you problems. त्यातनं तुम्हाला त्रास होऊ शकतात. So he had his problems in Sodom तर सदोमात राहायला गेल्यानंतर त्याला त्याचे त्रास व्हायला लागले, because it also has its bad side. कारण की एक वाईट बाजू पण नाण्याची असतेच ना. Lot was righteous, but he was foolish. लोट नीतिमान होता पण मूर्ख होता. One can be righteous, he can be foolish तर also. एखादा नीतिमान असू शकतो पण मूर्ख असू शकतो, मूर्खही असू शकतो, नीतिमान असू नये. You know how his enemies took away Lot and his family? आणि मग कसं लोटाला शत्रूंनी घेतलं, त्याचा परिवार पण घेऊन टाकला And Abraham had to go आणि पार मग अब्रामाला जावं लागलं and he had to fight आणि झगडावं लागलं. like Mel Gibson in the movie मेल गिब्सन चित्रपटांमध्ये तो to जो rescue actor आहे, Lot. तो कसा करतो तसं काहीतरी, म्हणजे लोटाला सोडवायला अब्रामाला जावं लागलं. Because कारण Lot just always seemed to fall in with the less reputable people. लोट नेहमी अशा लोकांच्या मध्येच आढळला की ज्या लोकांचं नावलौकिक काही फारसं चांगलं नव्हतं. When you are found with messed up people, your life also will turn into a mess. अशा गोंधळात आणि बर्बाद झालेल्या लोकांच्या संगतीत तुम्ही सारखे जर सापडलात तर शेवटी गोंधळ आणि बर्बादी तुमच्या हिश्श्याला येणारच आहे. Who are your friends? तर तुमचे मित्र कोण आहेत? And I will tell you how much percentage of troubles you will have. आणि मग तुम्हाला मी सांगेन की किती टक्के तुला जीवनात त्रास होणार आहे. Amen. आमेन. If you stay there with in Sodom, सदोमात जर तुम्ही राहिलात definitely you will be going through some problems. तर नक्कीच तुम्हाला थोडे त्रास तर होणारच आहेत. तुम्ही सदोमात राहायचं ठरवलंय. Though Lot looks a bit strange in his behavior आणि जरी लोट त्याच्या वर्तणुकीमध्ये थोडासा विचित्र वाटतो and little sketchy too, आणि थोडासा वेगळा वाटतो, yet is not a real gangster. तरी तो म्हणजे असा असल गुंडा वगैरे नव्हता, गँगस्टर नव्हता तो. असा होता म्हणून तो गुंडच होता असं नाहीये. Just because somebody is sitting with unbelievers all the time doesn't mean he's a gangster now. एखादा माणूस सारखं अविश्वासू लोकांमध्ये बसतो म्हणून तो आता गँगस्टर आणि गुंड झालाय असे तर्क आपण लावायचे नसतात. Or that he is a concluded wicked man. की इथं कॉन केसच आहे, हा वाईटच माणूस आहे, हा दुष्टच माणूस आहे. अहो, तुम्हाला काय माहिती. But see, it will affect him. पण परिणाम अर्थातच त्याच्या जीवनावरती होणार आहे जर तो असाच सारखा सारखा गुंडांच्या सहवासात बसून आहे. See, I remember when we were small, मला आठवतं आम्ही लहान असताना we used to go to our aunt's house in Lonavla. लोणावळ्याला आम्ही आमच्या मावशीच्या घरी जायचो. And and they stayed in a field there, little bit further down. आणि शेतात असं खाली त्यांचं घर होतं And there was this long road we have to cross and then. आणि असा लांब रस्ता होता, तो चालून जायला लागायचं त्यांच्या घरी पोचायला. And so every time we used to cross some shops there and we used to reach home, Mummy used to ask, why you are smelling of liquor? मग दरवेळेला काही दुकानं पार करून त्या रस्त्यावर जाऊन जेव्हा आम्ही त्यांच्या घरी पोचायचो तर आमची आई आम्हाला प्रश्न विचारायची की तुम्हाला दारूचा वास येतोय तो का रे? Every time you go out and come back, liquor smell. म्हणजे दरवेळेला तुम्ही घरातनं बाहेर जाता आणि घरात परत येता तर दारूचा वास येतो Are you तुमच्या. drinking or what? तुम्ही काय दारू प्यायला लागलात का रे? I said, no, we're not drinking. तर आम्ही म्हटलो नाही, आम्ही काही दारू वगैरे नाही पित काही. Then my uncle said, मग माझ्या मावशीचे मिस्टर म्हणाले there is a liquor, Deshi Daru Dukan, country liquor there, close देशी by. दारूचं दुकान आहे तिथे. And त्या then रस्त्याने when they येतात. cross by, that smell comes मग on. त्या रस्त्यावरून ते येताना तो वास लागतो त्याच्या अंगांना, So त्यांच्या whether- अंगांना, म्हणून तो वास येतो. So whether you are, sitting there with them the whole day or little time, that thing will touch you little तर bit. तिथे तुम्ही दिवसभर बसा नाही तर थोड्या वेळ बसा, तो वास तुम्हाला लागणारच आहे. See? But what I see in this is that once a person walks in पण righteousness, परंतु या सगळ्यात मला काय दिसतंय ते म्हणजे असं की एखादा माणूस जेव्हा नीतिमानपणे चालायचं म्हणतो, ठरवतो, I see the ability of God to rescue all of us from wrong circumstances. त्याला मी देवातली ती कुवत पण बघतो की आपल्याला सगळ्यांनाच देव सगळ्या चुकीच्या परिस्थितीतनं खरं म्हटलं तर बाहेर काढू शकतो. That's the plus point. ही जमेची बाजू आहे, कारण तो देव आहे आणि त्याच्यात खूप सारी कुवत आहे Because we are righteous, आणि आपण नीतिमान आहोत म्हणून. God will always rescue, there's no doubt. देव तर नेहमीच वाचवेल, But शंका नाही. when you are a righteous person, पण जेव्हा तुम्ही नीतिमान माणूस असाल when you are a believer, आणि बिलीवर असाल and you tend to sway a little bit here आणि and there, समजा थोडंफार तुम्ही इकडे तिकडे बहकताय, just because you gave your heart to तर Jesus, केवळ तुम्ही तुमचं हृदय येशूंना दिलेलं आहे म्हणून God has the ability to rescue you from it, देवाकडे कुवत आहे तुम्हाला त्यातनं बाहेर काढायची. provided there is some conscience in you which troubles you. पण तुझ्यामध्ये तो सद्विवेक भाव जो आहे ना त्याने तुला थोडंसं ते टोचलं पाहिजे, थोडा त्रास व्हायला पाहिजे तुला त्याचा. How many are getting me what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? So the apostle Peter thinks तर प्रेषित पेत्राला असं वाटतं that Lot was
horrified by the evil he saw around him every की day. लोटाने त्याच्या अवतीभोवती सदोमामध्ये जे काही वाईट होताना दुष्टाई घडताना पाहिली त्यामुळे लोट घाबरला होता. Yes, he was horrified. अरे त्याला दहशतच बसलेली होती से- सदोमात अवतीभोवती जे घडत होतं ते बघून. He writes, तो लिहितो seeing and hearing vexed his righteous soul. म्हणजे ते ऐकून ते बघून त्याचा नीतिमान जीव जो आहे त्याला त्रास होत असे. न्यायी जीवाला त्रास होत असे. जोपर्यंत तुम्हाला त्रास होतोय, that means your righteousness is in you and God will rescue you. असं जोपर्यंत तुम्हाला त्रास होत राहील ना तोपर्यंत म्हणायचं की तुमच्यातला नीतिमानपणा शाबूत आहे आणि देव जरूर तुम्हाला वाचवायला येईल. How many are getting me? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? But if there is no conscience in you, पण तुम्हाला काही आतून टोचतच नसेल that means you are gone way far away from God's त्याचा hand अर्थ of मग rescue. तुम्ही देवापासून खूपच लांब गेलाय. I think a lot of people have asked, मला असं वाटतं की अनेक लोकांनी विचारलंय Lord, if you knew they were all evil continually, की प्रभू जर तुला माहिती होतं की सातत्याने हे सगळे दुष्टच आहेत. say- sometimes we ask, कधी कधी आपण विचारतो ना Lord, की लोट if you know that everybody is evil there, की तुला माहिती होतं ना लोटा की सदोमामध्ये सगळे दुष्ट आणि वाईटच लोक राहतात, why do you go and settle there? तर मग लोटा तू सदोमामध्ये सेटल होऊन राहिला का रे गेला? Why did you not move out? तू लोटा बाहेर का नाही निघून आलास तिथून? तू तरी पण का ठरवलं की मी तिकडेच राहणार आहे? But that's the thing, we all make mistakes in our lives. पण तेच तर आहे ना, जीवनामध्ये आपण सर्वच जण चुका करतो Where we have to stay, we don't stay. Where we don't have to stay, we stay. आणि जिथे आपण राहू नये तिथे राहतो, जिथे राहायला हवंय तिथे राहत नाही. Those friends we have to make, we don't make. Those friends we should not make, we make. ज्यांच्याशी मैत्री करायला हवी त्यांच्याशी मैत्री करत नाही, ज्यांची मैत्री सोडली पाहिजे त्यांच्याशी मैत्री करतो. Our decisions at times are not worth the standard that God has set for us. आणि आपले निर्णय ना कधी कधी देवाने आपल्यासाठी जे स्तर निर्माण करून ठेवलंय त्या स्तराला कुठे जुळतच नाहीत आपले निर्णय. There was another incident when the angels came to visit Lot, अजून एक घटना अशी झाली जेव्हा देवाचा दूत किंवा देवाचे दूत लोटाला भेटायला आले that the wicked people of Sodom asked Lot to bring the two men out. आणि सदोमातल्या दुष्ट माणसांनी लोटाला त्या दोघा पुरुषांना बाहेर आणायला सांगितलं. Those were angels. अरे ते दूत होते देवाचे. They said, bring those two men out पण हे दुष्ट लोक म्हटले सदोमातले की त्या दोघांना बाहेर आणा that we can have wrong relationship with them. म्हणजे त्यांच्याशी आम्हाला चुकीचा संबंध साधता येईल. You can imagine the kind of wickedity that prevailed in these twin cities. म्हणजे या जुळ्या शहरांमध्ये सदम गमोरामध्ये किती दुष्टाई त्यावेळेला असणार आहे बघा. And Lot tells them, आणि लोट त्यांना म्हणतो here I have two daughters which have not known men. मला दोन मुली आहेत त्या मुलींना अजून पुरुष ठाऊक नाही. In Genesis 19:8. उत्पत्तीचा 19वा अध्याय आणि त्यातल्या 8व्या वचनामध्ये लिहिलंय बघा. Let me, I pray, that I may bring to you, and you can do to them as it seems good in your eyes. Only don't touch these two men, for they came under the shadow of my roof. उत्पत्ती 19:8 लोट म्हणतो त्यांना, मी विनंती करतो, पहा मला दोन मुली आहेत, त्यांनी पुरुषाला जाणलेले नाही. मी विनंती करतो की मला त्यांना तुमच्याकडे बाहेर आणू द्या, मग तुम्हाला बरे दिसेल तसे त्यांचे करा. केवळ या माणसांना काही करू नका, कारण माझ्या छपराच्या सावलीत राहावे म्हणून हे इथे आलेले आहेत. Now, this was cruelty to their own children. आता काही लोकांना हे वाचल्यानंतर असं वाटतं की स्वतःच्या मुलींवरती हा अन्याय करतोय How लोट. could Lot do that to his own children? असं कसं म्हणजे लोट स्वतःच्या मुलांबरोबर करू शकतो आणि म्हणू शकतो की या दोघींना घेऊन जा पण यांना काही करू नका. I say, but you know, that time there was a different kind of culture. पण त्यावेळेला जी संस्कृती होती, कल्चर जे होतं ते वेगळं होतं. That welcoming the strangers was the highest good deed anybody could आणि do. त्या काळामध्ये अनोळख्यांचा पाहुणचार करणं म्हणजे सगळ्यात चांगलं कर्म म्हटलं जायचं, मानलं जायचं. This was not the law coming from God. आणि हा काही देवाकडनं आलेला नियम नव्हता. Many times people read about Lot and they say, oh, this is what God taught him. बऱ्याच वेळेला लोटाविषयी लोक हे वाचतात आणि म्हणतात की देवाने त्याला हे शिकवलं काय. No, that is the custom, ती the एक- culture. ती प्रथा होती तेव्हाची, ती संस्कृती होती तेव्हाची. Like we lived in a culture where sati was very much seen. जसे एकेकाळी आपण पण अशा काही संस्कृतीमध्ये जगायचो की जिथं सती जाणं बघितलं जायचं, व्हायचं. When a husband died, the woman used to sit on the fire and get burnt. की नवरा वारल्यानंतर त्याच्या त्या अग्नीवरती बायकोनी बसायचं आणि मरायचं, ज्याला सती जाणं म्हणतात. तो काळ आपण पण पाहिलेला आहे. Many cultures that way. आणि अशा पद्धतीच्या अनेक संस्कृती आहेत, असतात, कल्चर असतं. Untouchables.
अस्पृश्य, The lower caste, they cannot even take water from a well where the higher class people stay, हरिजन and all that. म्हणजे खालच्या जातीचे. मग ते खालच्या जातीचे आहेत तर त्यांनी त्या विहिरीतनं पाणी घ्यायचं नाही कारण की वरच्या जातीचे तिथे जात असतात. So when you live under certain culture, you tend to be carried away with that तर culture. जिथे ज्या कल्चरमध्ये आणि संस्कृतीत आपण राहतो त्याप्रमाणे थोडेसे आपण बहकतो ना त्यात. Amen. That's why it's always better not to stay in Sodom. म्हणून सदोमात न राहणं नेहमी चांगलं ना. हे जर Because- सगळं टाळायचं असेल तर मग सदोमात जायचंच नाही. This problem did not come up for Abraham. ही समस्या अब्रामाला नाही झाली That's what I'm saying. असं मला म्हणायचंय. You should be careful where you stay. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही कुठे राहताय ते जरा सांभाळून. One of the worst thing we read about Lot is when they were fleeing the judgment of God. एक वाईट गोष्ट लोटाविषयी आपण बघतो ती म्हणजे की जेव्हा देवाचा न्यायापासून ते पळून जात होते Because the judgment of God was falling on Sodom and Gomorrah. कारण देवाचा न्याय सदम गमरावरती पडत होता. Finally, he had to just snatch away whatever he had and flee from that मग place. सरतेशेवटी त्याला काय करावं लागलं, जे काही त्याच्याकडे होतं ते घेऊन त्याला जीव धरून पळून जावं लागलं. And then his wife turned back and she became a pillar of आणि salt. त्यात पण त्याची बायको परत माघारी वळली तर ती मग मिठाचा खांब झाली. And then he somehow escaped. कसं तरी करून हा with लोट his two तिथून daughters. पळाला 2 मुलींना घेऊन. म्हणजे जीवावरच बेतली होती तेव्हा. And the would-be husband of the 2 daughters stayed back. आणि त्या 2 मुलींचे होणारे नवरे म्हणजे And all होणारे that. Big जावई story. तिथंच राहिले परत. Now, they had to finally stay in a cave. म्हणजे सरतेशेवटी त्यांना गुहेत राहायची पाळी आली हो. So many wrong things happened even in the cave. तर गुहेत पण बऱ्याच चुकीच्या गोष्टी होतात. And so we see that problems always follow you when you tend to live outside God's word. तर आपल्या लक्षात येते ही गोष्ट, देवाच्या शब्दाबाहेर जगायला लागलो आपण की अशा समस्या आणि त्रास व्हायलाच लागतात. But God still saves you तरी देव आपल्याला वाचवतो because of his mercy. कारण देवाची दया आहे. But that doesn't do away with the problems that you tend to face. पण मग त्यामुळे येणारे त्रास तर निघून जात नाहीत ना. त्रासांना आपल्याला तोंड द्यावंच लागतं कारण आपणच तो निर्णय घेतलेला असतो. So all these 3-4 things puts Lot in a very bad picture to the world. तर या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या लोटाला अगदी वाईटच चित्रामध्ये आणतात. म्हणजे लोटाविषयीचं चित्रच त्यात खराब होऊन जातं. Because then they had a wrong relationship and in the cave and then they gave birth to the Amorites and कारण मग all kinds गुहेमध्ये of wrong चुकीचे things. संबंध And ते Moabites. साधतात. मग अमोरी आले, मवाबी आले, ती सगळी नसल तिथून तयार होते. मग Second point. दुसरा मुद्दा, How did God picture Lot? देवाने लोटाचं चित्र काय काढलं, म्हणजे देवाच्या नजरेत लोट कसा होता. Now when we read of Lot's life from the book of Genesis, आता उत्पत्तीच्या पुस्तकात जेव्हा लोटाचं जीवन आपण वाचतो we prepare a story that Lot was unrighteous. त्याला आपली कहाणी लोटाविषयी अशी तयार होते की लोट अनितिमान आणि अधार्मिक होता. But from the mouth of 2 or 3 witnesses, a matter should be पण established. दोघा तिघांच्या मुखे एखादी बाब प्रस्थापित झाली पाहिजे. And the story in Genesis presents Lot in a very negative light. आणि उत्पत्तीमध्ये लोटाविषयीची जी काही कहाणी आपल्याला वाचायला मिळते त्यावरनं तर लोटाचं चित्र फारच नकारात्मक होतं की हा चांगला नव्हता, हा अधार्मिक होता. But Peter and Abraham thought he was righteous. पण पेत्राला आणि अब्रामाला मात्र असं वाटलं की लोट नीतिमान आहे, धार्मिक होता. And so it is time for adjusting our interpretation now. तर आपले हे जे काही अर्थ आहेत ना ते आपण ऍडजस्ट करायला हवेत कुठेतरी. Now we will learn the true thing. आता खरं जे आहे ते आपण शिकूया. Why did Lot shift his base to Sodom? लोट सदोमात का राहायला गेला We know आपल्याला ठाऊक आहे. that Lot always loved green. लोटाला नेहमी हिरवागार प्रदेश आवडायचा. Greenery was his passion. हिरवागार प्रदेश म्हणजे लोटाचा आवेश. Land lover. हे जमिनींवरती प्रेम करणारा, Land to land, field to field. He loved. जमिनीला जमीन जोडणारा, शेताला शेत जोडणारा. He was selfish, self-centered, स्वार्थी होता, स्वार्थच त्याला फक्त दिसायचा. had a grasping attitude, आणि नेहमी त्याच्याकडे मी हे घेणार, मी हे बळकवणार अशी वृत्ती. only thought of himself. फक्त स्वतःचाच विचार, स्वतः पलीकडे कोणी दिसत नाही. All that was true with Lot. सगळं खरं होतं हे लोटाविषयी How की तो स्वार्थी होता. how different he was from Abraham. म्हणजे अब्रामापेक्षा तो किती वेगळा होता. And when you study both their lives, you will see Lot suffering more than what Abraham ever suffered. आणि अब्राम आणि लोट या दोघांच्याही जीवनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की लोटाला अब्रामापेक्षा जास्त त्रास झाले. See? Though both were righteous. जरी दोघे नीतिमान होते, धार्मिक होते तरीही. See? It all depends on our character. तर सरते शेवटी सगळं आपल्या चारित्र्यावरती On our अवलंबून असतं lifestyle. बेटा. आपली जीवनशैली कशी आहे त्यावरती सगळं अवलंबून बरंच काही असतं.
But maybe when he left for Sodom, पण कदाचित जेव्हा तो सदोमात राहायला गेला ना, he took the task to try to change the people of Sodom and Gomorrah. We don't त्याला कदाचित सदोमात राहायला गेल्यानंतर लोटाने ही कामगिरी हातात घेतली असेल की मी सदोम आणि गमरातल्या लोकांना बदलीन. Because Abraham had this passion of saving the souls. का अब्रामामध्ये हा आवेश होता ना आत्म्यांना तारायचा. Yeah. That's why all those people who were with him, Bible calls them souls. आणि म्हणून जे सगळे त्याच्या बरोबर होते त्यांना बायबल आत्मे म्हणतं. See? And so maybe he had a plan to save those people and bring them to the Jehovah God. तर कदाचित लोटाने असं ठरवलं असेल की सदोमात भले मी राहायला गेलो तरी सदोम गमरातल्या लोकांना मी प्रभूकडे आणीन. But it all depends how strong you are. पण मग तुम्ही किती खंबीर आहात, किती बळकट आहात याच्यावर सुद्धा अवलंबून असतं ना हो. Like pastors who go as missionaries to atheist countries. जसं काही पास्टर लोक जे असतात ते नास्तिक देशांमध्ये मिशनरी म्हणून सेवा करायला जातात. See, they should not become atheists. आता मिशनरी म्हणून ते तिथे नास्तिक देशात सेवा करायला गेलेले असताना त्यांनी स्वतः नास्तिक बनू नये. Some people say, I go to America to serve God. काही लोक म्हणतात मी अमेरिकेला देवाची सेवा करायला चाललोय And finally they serve themselves. आणि सरते शेवटी होते स्वतःचीच सेवा. Lot in God's eyes was righteous. तर लोट देवाच्या नजरेत धार्मिक होता, नीतिमान होता. Because in his heart, maybe he wanted this wicked place to be changed for good. कारण कदाचित लोटाच्या हृदयात अशी इच्छा असेल की सदम गोमराला मी जाऊन बदलतो, तिथल्या लोकांना मी स्वार्थ सांगीन आणि प्रभूकडे आणीन. And God saw that it was taking a lot of time and Sodom and Gomorrah was not changing. आणि देवाने बघितलं असेल की हा लोट गेलेला आहे खरा सदम गोमरात, परंतु फार वेळ लागतोय आणि कोणी बदलतच नाहीये तिथलं. That's why Abraham stood for Sodom and Gomorrah by telling God, if there were 10 righteous people, won't you save it? म्हणून तर अब्राम सदम गोमरासाठी उभा राहिला ना आणि देवाला म्हणाला की 10 नीतिमान माणसं सदम गोमरामध्ये सापडली तर तू वाचवशील ना. Maybe Lot must have told Abraham, I'm going to save people there. अब्रामाला लोटाने कदाचित सांगितलं असेल की मी तिथे लोकांना तारणार आहे, प्रभूकडे मी आणणार आहे त्यांना. But God saw that people are not changing पण there. देवानी पाहिलं की सदम गोमरामध्ये माणसं बदलतच नाहीयेत. No matter how much Lot preached there. आणि लोटाने किती जरी त्यांना उपदेश केलाय तरी ती माणसं काही बदलायला तयार नाही. Amen. And so that was the time God, sent 2 angels to त्यावेळेला मग Abraham देवाने 2 दूत अब्रामाकडे पाठवले. that Sarah was going to have a child. साराला संतान व्हायची वेळ होती ती. But that was the time the Lord also said that He is going to destroy Sodom and the surrounding cities. आणि त्याच वेळेला देवाने हेही सांगितलं त्यांना की सदोम आणि सभोवतालच्या प्रदेशांचा तो नाश करणार आहे. And so Abraham thought, तर मग अब्रामाला असं वाटलं oh, my nephew Lot and his family are there. की अरेच्या लोट आणि लोटाचा परिवार तिथे राहत आहे. So I don't want that to be destroyed. तर माझी इच्छा नाही की सदोमाचा नाश व्हावा. माझी घरची माणसं राहतात हो तिथे. So he tried to persuade God to change his mind. मग अब्रामाने प्रयत्न केला की देवाने आपलं मन बदलावं. हे अब्रामाने विनंती करून देवाला सांगायचा प्रयत्न केला की देव बाप्पा मन बदल. But God said, okay, provided there are 10 righteous men. पण देव म्हटला मन तेव्हाच बदलीन की जेव्हा सदोम गोमरात मला 10 नीतिमान सापडतील, नाही तर नाही. Because Abraham must have counted. कारण की अब्रामाने मोजली असतील माणसं. Lot, his wife, लोट, त्याची 2 बायको, children. 2 मुली, 2 husbands. होणारे 2 जावई, That means how much? 6 झाली. Huh? 6. So 4 he must have saved in all this time. तर चौघांचं तारण तर लोटांनी केलंच असेल या सगळ्या काळामध्ये सदोमात राहून. तर घरची 6 आणि तारलेली बाकीची 4 म्हणजे 10 होतील. But that also was not there. पण तेही नाही झालं ना. I don't know whether Lot really started preaching there or not. म्हणजे लोटांनी तिथे खरोखर प्रभूविषयी उपदेश केला की नाही केला हेही आपल्याला माहिती नाही. But see, whether you preach or not, you are still righteous. Isn't पण it? कसं आहे आपण उपदेश In the eyes करो of न God. करो देवाच्या नजरेत आपण तरीही नीतिमान आणि धार्मिक आहोत कारण आपण येशूंना स्वीकारलंय. That righteousness is the foundation that takes you to heaven. तर तो नीतिमानपणा पाया आहे जो आपल्याला स्वर्गात घेऊन जातो. But it may not give you the gift of Abraham. पण त्यातून Rewards of Abraham. पण त्यातनं अब्रामाचं प्रतिफळ आपल्याला मिळणार नाही. How many are getting? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतो? Righteous men are not without sin, नीतिमान माणसं निष्पाप असतात असं काही नाही. but their hearts are bent towards righteousness. पण त्यांची हृदय नीतिमानपणाकडे सारखी कलंडलेली असतात. बाकी त्यांच्यात पाप अजिबात नाहीये किंवा नसतं असं नाही. They want to be holy as God is holy. पण त्या नीतिमान माणसांना नेहमी पवित्र राहायची इच्छा असते की माझा देव पवित्र आहे तसं मी पवित्र राहावं. So there is a difference. तर एक फरक असतो ना. Like, us, the Bible says we will be judged not by our works, but by our hearts. जसं बायबल म्हणतं ना की आपला न्याय आपल्या कृत्यांवरून होणार नाही तर आपल्या हृदयाला मापलं जाईल. आपल्या हृदयाकडे बघून आपला न्याय होईल. God sees the heart, म्हणजे not देव the हृदय face. बघतो.
असं म्हटलेलं आहे ना. So after Jesus came and died and rose again, तर येशू ख्रिस्त आले, मरण पावले, परत पुनरुत्थित झाले, त्यानंतर people will be judged on a different scale. मग लोकांचा न्याय आता वेगळ्या तराजूनं होईल, वेगळ्या प्रमाणानं होईल. Because now the Bible is complete. का आता बायबल पूर्ण झालेलं आहे. And if they have heard of Jesus, आणि त्यांनी जर येशूविषयी ऐकलं असेल and yet if they had not believed on him, आणि येशूविषयी ऐकून सुद्धा जर त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नसेल, he will judge them accordingly. तर मग त्यानुरूप तदनुरूप त्यांचा न्याय होईल. Amen. Today the only clause is you should believe in Jesus. आज एकच नियम आहे, आपण येशूवरती विश्वास ठेवला पाहिजे, बस, बाकी काही नाही. In the Old Testament that was not the clause. जुन्या करारामध्ये नियम तो नव्हता. You just believe God's word and it will be accounted to you for righteousness. जुन्या करारामध्ये केवळ देवाच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवायचा आणि ते तुम्हाला नीतिमानपणा म्हणून गणलं जाणार. Today you cannot say I will believe in God and it will be accounted for righteousness. आज असं नाही म्हणू शकत आपण की मी देवावर विश्वास Yes. ठेवतो आणि ते मला नीतिमानपणा म्हणून गणलं जाईल. That will not be applicable today. आज नाही ते लागू पडत, ते तेव्हा लागू पडलं. Today you have to believe in Jesus to आज be saved. येशूंवर विश्वास ठेवायला लागेल आपल्याला तारण मिळवायला. How many are understanding? People? किती लोकांना कळतंय? So Lot definitely had a heart change when he was with Abraham. तर लोटाचं हृदय नक्कीच तो अब्राहामाबरोबर असताना बदललेलं होतं. And so like a missionary he went and settled in Sodom. ते एखाद्या मिशनरी सारखा तो सदोमामध्ये राहायला गेला की नाही, मैं वहां जाके वहां के लोगों को चेंज करेगा. But he had his own weakness. पण मग त्याचे स्वतःतले काही स्वतःतला काही अशक्तपणा होता त्याचा. But he was righteous before God. पण देवासमोर तो नीतिमान होता. That qualifies one before God. आणि काय होतं, त्या नीतिमानपणामुळे एखादा देवासमोर तेवढ्या गुणवत्तेवर येतो. So who are the righteous people? बरं, मग नीतिमान माणसं कोणाला म्हणतात? In the Old Testament, those who believe in God and obey God. जुन्या करारामध्ये नीतिमान माणसं अशांना म्हणतात की जे देवाचं ऐकतात आणि देवाच्या आज्ञा पाळतात. Somebody who enjoys a daily relationship with God. असा माणूस की ज्याला रोज देवाबरोबर सहभागिता साधणं आवडतं. Righteousness is never earned. नीतिमानपणा कमवला जात नाही. It is a free gift. नीतिमानपणा कमवला जाऊही शकत नाही, कारण की ती फ्री गिफ्ट आहे, ते फुकट दिलेलं दान आहे. Your side is only believe. तुझी बाजू एकच आहे की विश्वास ठेव. That's the Bible says Abraham believed in God and it was accounted to him as righteousness. म्हणून बायबल म्हणतं ना, अब्रामाने देवावरती विश्वास ठेवला आणि त्याला ते नीतिमानपणा म्हणून गणलं गेलं. Amen. Amen. So whenever maybe Lot committed folly, he would have turned to God. तर जेव्हा केव्हा कदाचित लोटाकडनं काही चुकलं असेल तर तो देवाकडे वळलाही असेल. Like Saul, शौलासारखं. he was a prophet शौल होता संदेष्टा and the anointed king of Israel आणि इस्रायलचा अभिषिक्त राजा होता शौल. before he went nuts. म्हणजे बेभान व्हायच्या अगोदरची कहाणी. David was a man after God's own heart आणि दावीद होता देवाच्या हृदयामागचा माणूस. until he murdered Uriah युरियाचा खून करेपर्यंत and stole his wife. आणि त्याची बायको चोरेपर्यंत दावीदाची ही कहाणी. Judas was handpicked by Jesus himself यहूदाला तर येशूंनी स्वतः स्वहस्ते निवडले as one of the 12 apostles 12तल्या एका प्रेषितासाठी. until his greed overtook him and he betrayed पण Christ. मग यहूदामधला स्वार्थ इतका वाढला की त्याने येशू ख्रिस्तांनाच धोका दिला. Adam and Eve were created perfect आदम हव्वेला देवाने परिपूर्ण निर्माण केलं होतं, अर्धगबाळ काहीच नव्हतं त्यांच्यात. till they ate the forbidden fruit. पण मग नको म्हटलेलं फळ खाल्लं आणि पुढचा सगळा गोंधळ झाला. So people tend to change. तर कसं आहे, यातनं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की लोक बदलू शकतात बेटा. लोकांमध्ये ही फितरत असते की माणूस कधी बदलू शकतो. But many have come out of it, some have stayed in it. पण काही माणसं त्यातनं बाहेर पडतात, काही माणसं तशीच राहतात. And so some have lost their lives. आणि म्हणून मग काही माणसांचं जीवन त्याच्यातच नाश पावतं. But most of them, righteousness has always helped most of पण them. त्यातल्या जास्तीत जास्त लोकांना नीतिमानपणा मदत करतो. That is the saving factor. आणि हे एक वाचवायची बाब आहे. Like today they say, जसं आज म्हणतात ना, no, somebody told me, कोणीतरी मला म्हणालं, Pastor, पास्टर after taking vaccine also this fellow got corona. वॅक्सिन घेऊन सुद्धा याला करोना झाला. So isn't it better not to take मग आता vaccine? वॅक्सिन नकोच घ्यायला की नाही पास्टर? Yeah, I know one person who took vaccine but twice got corona. मला माहिती ना, एक व्यक्ती वॅक्सिन त्यांनी घेतलं आणि त्याच्यानंतर दोनदा करोना झाला त्याला. But then what is the difference then? पण मग फरक काय आहे? The difference is फरक असा आहे, you get your immunity system boosted. वॅक्सिन घेतल्यानंतर ते होतं की तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. Say, when you take vaccine and you get corona, you will not be on oxygen. वॅक्सिन घेतल्यानंतरही करोना झाला तर पार ऑक्सिजन सिलेंडर लावायची पाळी येणार नाही. That is the कळतंय का? difference. हा फरक आहे. वॅक्सिननी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. Say, so what happens when you get corona after you take vaccine, you will be asked to stay at home, only take 2-3 tablets, you'll be well. आणि वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा करोना झाला
तर आपल्याला गोळ्या खायला सांगतील, औषधं घ्यायला लावतील आणि घरी be quarantine okay. करायचं. आणि तुम्ही बरे व्हाल. But if you get corona without vaccination, then there are many chances that you will be in the hospital, life and death, and all that struggle will be there. वॅक्सिन न घेता तुम्हाला कोरोना झाला तर मग त्याच्यामध्ये सगळा गुंता होऊ शकतो. म्हणजे तुम्ही सिरियस पण होऊ शकता, पर ऑक्सिजन लावायची वेळ येऊ शकते, काही होऊ शकतं. Are you getting me? लंग्स खराब होऊ शकतात, श्वास घ्यायला येणार नाही, वगैरे 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 होऊ शकतं. Pastor, you are talking on behalf of government? पास्टर तुम्ही सरकारच्या वतीनं बोलताय का? Yes. Why not? बोलतो ना, का नाही? Amen. Why not? देव Now- जाणे किती लोकांना पडतंय. So, since Lot was righteous, तर आपला विषय असा आहे की लोट नीतिमान होता म्हणून he was not on ventilator. तो व्हेंटिलेटरवर गेला नाही. Are you getting me? कळतंय का? तो नीतिमान होता म्हणून फार ऑक्सिजन लावायची वेळ आली नाही, आयसीयू गाठला नाही. So, righteousness is your foundation. तर नीतिमानपणा तुमचा पाया आहे, That will save you. त्यातनं तुम्ही वाचाल. But that doesn't give you license to do any filthy thing. पण मग परवाना मिळत नाही काही सगळं पाप आणि घाणेरड्या गोष्टी करायला. मी नीतिमान आहे, मी नीतिमान आहे म्हणून. you will go through sufferings like Lot. कारण तुम्ही लोटासारखे त्रासांमधनं जाणार Finally, you will be saved. आणि सरते शेवटी तुम्ही वाचणार. But why do you want to go through all the sufferings? पण मग लोटासारखं एवढ्या सगळ्या त्रासातनं आपल्याला जायचंच कशाला? Enjoy like Abraham. अब्रामाप्रमाणे गंमत जम्मत करत जीवन काढूया की. So you have two righteous people तर here. दोन नीतिमान माणसं आपल्या समोर इथे आहेत. Say. एक अब्राम आणि दुसरा लोट. Amen. आमेन. So righteousness has always helped the people. तर नीतिमानपणा नेहमीच लोकांना मदत If करतो. you continue walking in righteousness, तुम्ही जर नीतिमानपणे चालत राहिला, trying to please God, देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करत राहिलात, hunger and thirst for righteousness, देवामागे नीतिमानपणामागे तानेले भुकेले राहिलात, somehow God will spare you. कसं तरी करून देव तुला वाचवेल, सोडेल, मोकळीकता देईल. Keep that in the center of your heart. तर तुझ्या हृदयाच्या मध्यस्थानी ही गोष्ट नेहमी ठेव Righteousness. की मला नीतिमान जीवन जगायचं आहे. Not only I've got the gift of righteousness, but I try to live that gift of आणि righteousness. माझ्याकडे नीतिमानपणाची फक्त देणगी आहे इतकंच नाही, तर मी नीतिमानपणे जगायचा प्रयत्न सुद्धा करणार आहे. And that's what Lot did in spite of his folly, that he tried to live a righteous आणि life. लोटांनी तेच केलं. जरी त्याच्याकडनं चुका होत होत्या तरीही त्या सदोम गोमोरात त्याने नीतिमान जीवन जगायचा प्रयत्न केला. Amen. आमेन. Psalm 15 verse 2. स्तोत्र संहिता 15:2. He that walks uprightly and worketh righteousness and speaketh the truth in his heart. Say. स्तोत्र संहिता 15:2. जो सरळपणाने चालतो आणि न्यायीपणा आचरतो आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो. See that. Take for instance when Lot got drunk. उदाहरणार्थ आपण ते उदाहरण घेऊया. लोटाला नशा चढली. Why was he drunk? का त्याने ते दारू सेवन केली? Why was Lot drunk? का त्याने मद्यपान केलं? The two daughters made him to drink. दोन मुलींनी प्यायला लावलं त्याला. That means he would have been unwilling to oblige याचा अर्थ त्याची to इच्छा, their needs. याचा अर्थ त्यांच्या गरजांना पूर्ण करायची त्याची इच्छा नसणार आहे. See? That means he was righteous. तो नीतिमान होता याचा अर्थ. Because his two daughters saw there were no men around, and so they wanted to have some wrong relationship with Lot. कारण त्याच्या दोन मुलींनी पाहिलं की आपल्या अवतीभोवती कोणी पुरुषच नाहीये, तर मग या दोन मुलींच्या डोक्यामध्ये हे वाईट कर्म आलं लोटाविषयी. Say, but I think so Lot, they knew our father was very righteous, so they made him to drink, so in his unconsciousness they could do पण anything. मला असं वाटतं की त्या दोन्ही मुलींना ठाऊक असणार आहे की आमचा बाप लोट फार नीतिमान आहे, तर तो शुद्धीत असताना हे कुकर्म आपण करू शकत नाही, तर आपण त्याला दारू पाजून बेशुद्ध करूयात, मग हे कर्म करू. That proves he was deceived. त्याच्यावर कळतं की तो फसला. That त्याला also फसवलं. proves the daughters were not righteous as he was आणि righteous. त्यावरनं हे पण सिद्ध होतं की लोट जेवढा नीतिमान आणि जसा नीतिमान होता तसा त्याच्या मुली नीतिमान नव्हत्या. See? हे कळून येतं याच्यावरनं. And later on, you can imagine what kind of children they had. आणि पश्चात कुठल्या पद्धतीची संतानं यांना झालेली असणार आहेत तुम्ही विचार करा. None of the children of theirs were ever called righteous. आणि त्यांच्या कुठल्याही मुलांना नीतिमान म्हटलं गेलं नाही. Amen. So Lot was trying to live a righteous life. पण या सगळ्या उदाहरणांमधनं आपल्याला हे जरूर कळतं की लोट नीतिमान जीवन जगायचा प्रयत्न करत होता. But पण most of the things there was folly also in his जास्तीत life. जास्त चुकाही झाल्या त्याच्याकडनं. So bring your follies to the bare minimum. तर चुका कमी करा. Then you don't have to go through all this ordeal. कारण चुका कमी केल्या ना तर पुढचं सगळं दळावं लागत नाही. Say,
Like Jesus said, जसे येशू म्हणाले, blessed are those who hunger and thirst for righteousness. जे नीतिमानपणासाठी तान्हेले आणि भुकेले आहेत ते आशीर्वादित आहेत. He didn't say blessed are those who are righteous. जे नीतिमान आहेत ते आशीर्वादित आहेत असं नाही म्हणाले. Try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा. He didn't say blessed are you who are righteous. जे नीतिमान आहेत ते आशीर्वादित आहेत असं येशू म्हणाले नाही. But blessed are those who hunger and thirst after righteousness. पण ज्यांना नीतिमानपणाची तहान आणि भूक लागलेली आहे ते आशीर्वादित आहेत असं येशू म्हणाले. In other words, no one is righteous, दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणायला गेलं तर नीतिमान कोणीच नाही. but we have to strive to be righteous. पण आपल्याला ती तहान आणि भूक लागली पाहिजे की नाही मला नीतिमान बनायचंय. And that is what makes a person righteous. आणि त्यातून एखादा माणूस नीतिमान बनतो. That is the only way human being can become righteous. ही एकच रीत आहे की ज्या रीतीनं मनुष्य जात नीतिमान बनू शकते. Because we are imperfect, we are frail and born into sin. कारण मनुष्य ही जातच अशी आहे जी अपरिपूर्ण आणि पापात जन्माला आली आहे. But it's the gift of righteousness that makes us righteous किंतु before God. परंतु देवाकडनं आलेलं नीतिमानपणाचं दान आपल्याला नीतिमान करतं. Amen? Amen. And so a righteous person should always accept correction and rebuking. तर नीतिमान माणसानं नेहमी आपल्या चुका पत्करायच्या. चूक जर कोणी सुधरवून आपल्याला सांगताय तर ते ऐकायचं. And discipline himself, स्वतःला शिस्त लावायची. serve God, देवाची सेवा करायची. read the Bible, बायबल वाचायचं. try to follow the word of God. आणि देवाचा शब्द म्हणेल तेवढं जमेल तेवढं त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करायचा. Amen? आमेन. Even if you do stupid things that leads to some bitter consequences, आणि जरी त्यात तुम्ही काही मूर्खासारख्या गोष्टी केल्या की ज्याचे अखेरीचे परिणाम जरा वाईट होणार repent immediately. तरी लगेच पश्चाताप करा Say, ना Lord, sorry. की प्रभू मला माफ कर, माझ्याकडनं ही चूक झाली Intentionally I did it. आणि मुद्दामून केली मी, ही चूक मला माफ कर प्रभू. Don't start blaming this fellow and that fellow. बाकी मी तर असं करणारच नव्हतो पण ह्यांच्यामुळे त्यांच्यामुळे असं वगैरे God will करायची not गरज. forgive you. मग देव तुम्हाला क्षमा करणार नाही. कारण लावू नका. When you put some excuses there, God will not forgive. कारण लावली की देव क्षमा करणार नाही की नाही मी ह्यांच्यामुळे मी असं केलं. अरे पण तुला स्वतःची बुद्धी नाहीये का? तू म्हण ना मी चुकलो, माफी माग. Amen? And whatever is past आणि जे काही झालं भूतकाळात is settled. ते आता सगळं स्थिर स्थावर झालं. Let nobody bring the past to your आणि present. कोणी सारखं सारखं तुमचा तो भूतकाळ तुमच्या वर्तमानात आणू नये. If you have asked for forgiveness, तुम्ही जर क्षमा मागितलेली your past आहे is gone. तर तुमचा भूतकाळ संपला. Because God is not going to judge you according to your past, कारण but की the present. देव तुमचा न्याय तुमच्या भूतकाळानुरूप करणार नाही तर वर्तमान काळानुरूप करणार आहे की If तू आता काय करतोय. if the present has not been cleansed, then again He will judge you. वर्तमान स्वच्छ धुतलेला नसेल तर देव परत मग तुझा न्याय That's करेल. why He says, if we confess our sins, He is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all म्हणून तर लिहिलेलं आहे ना unrighteousness. त्याने की आपण जर आपलं पाप कबूल केलं तर तो न्यायी आहे, तो नीतिमान आहे आणि तो आपल्या पापांना जरूर क्षमा करेल, सर्व धार्मिकतेपासून आपल्याला स्वच्छ करेल. So Lot was a believer then. तर मग लोट बिलीवर होता. Lot was declared righteous by God लोटाला देवानीच हा नीतिमान आहे असं म्हटलेलं. due to his faith, का? त्याच्या विश्वासामुळे, not much of his works, त्याच्या कृत्यांमुळे नाही, फारसं त्याच्या कामांमुळे नाही, not works of behavior. त्याच्या वर्तणुकीचं जे काही काम होतं त्यामुळे नाही, त्याचा स्वभाव त्यामुळे नाही. Because Abraham also was declared righteous because of his faith. कारण अब्रामाला पण त्याच्या विश्वासामुळेच नीतिमान म्हणण्यात आलं. And Lot must have followed the footsteps of Abraham. आणि लोट कुठेतरी अब्रामाच्या पावलावर पावलं टाकून चाललेलाच असणार आहे हो. Don't you think that Abraham must have told his nephew, whom he regarded as his own son since he didn't have his own? आणि तुम्हाला नाही का असं वाटत अब्रामाने लोटाला स्वतःचा मुलगा मानलेलं होतं कारण की Yes. अब्रामाला स्वतःचं संतान नव्हतं, तर अब्रामाने नक्कीच त्याला सांगितलेलं असणार आहे. Say, and he must have said to Lot, see, आणि लोटाला तो म्हटलेला असणार आहे कि I believed in God and God said you are righteous. की लोटा बेटा बघ मी देवावर विश्वास ठेवला आणि ते मला नीतिमानपणा म्हणून गणलेलं आहे, तर So मी you करतोय. also do that. माझ्या पावलावर पावलं टाकून चाल रे बाबा. You also believe in God, you will also be declared तूही righteous. देवावरती विश्वास ठेव बेटा आणि तुलाही नीतिमान म्हटलं जाईल रे. See? असं नक्कीच अब्रामाने लोटाला सांगितलेलं असणार आहे कारण पोरगं मानलं होतं त्यांनी त्याला. So even when the law came from Moses, तर मोशेकडनंही जेव्हा नियमशास्त्र आलं none was made righteous to the law. त्याला त्या नियमशास्त्राद्वारे कोणीच नीतिमान झालं नाही कारण ते पाळायला कोणाला होत होतं. Say, before the law came, grace came. नियमशास्त्र येण्या अगोदर कृपा आली. Say,
Through Abraham, God showed that grace came first. अब्रामाद्वारे देवाने दाखवलं की कृपाच पहिली आली आहे. That's how Abraham was saved. आणि अशा पद्धतीनं तर अब्रामाचं तारण झालं ना. Amen. Law must have come through Moses, but Niyam- grace came through Abraham. नियमशास्त्र मोशेकडनं आलेलं आहे नक्कीच, परंतु कृपा अब्रामाकडनं आलेली आहे. Amen. आमेन. So Lot had done many mistakes. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की लोटाने बऱ्याच चुका केल्या होत्या. And in that time, in the region of the Middle East, I told you the concept of sacred hospitality was supremely considered by that culture. आणि मी तुम्हाला आता सांगितलं की त्या काळामध्ये त्या प्रदेशात अनोळखी माणसांचा पाहुणचार करणं याला फारच चांगले संस्कार आणि संस्कृती म्हटलं जायचं. Even in India, भारतात सुद्धा अतिथी इ- भारतात एक हा. म्हण आहे, अतिथी देवो भव. कशाला म्हणतात? अतिथी देवो भव म्हणजे काय? Means घरी आलेला guests- पाहुणा देवा समान. yes, guests are like gods coming home. घरी आलेला पाहुणा देवा समान, तर त्याचा आदरातिथ्य चांगला करा, याला म्हणतात अतिथी देवो भव. भारताची पण संस्कृती आहे. And you know, they will even die for the safety of the guests. आणि त्या पाहुण्यांच्या संरक्षणाखातर हे मरतील सुद्धा. Yes, in our culture it is like that. If, आपल्या संस्कृतीत आहे तसं की आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना Yes. सुरक्षित ठेवायला आम्ही पार मरू. yes, we will die for our guests. आमच्या पाहुण्यांसाठी आम्ही मरू. So every culture has its own speciality. तसं प्रत्येक संस्कृतीत प्रत्येक कल्चरमध्ये आपापली एक खासियत असते. Amen. And so accordingly, Lot got too much involved in that kind of आणि culture. मग त्यामुळे काय झालं, ती जी काही खासियत होती त्याच्यात लोट जरा जास्तच गुंतला. Like we have honor killing also, isn't it? जसं ऑनर किलिंग पण असतं ना. If a daughter gets married to a person from other caste, the father kills the daughter as honor killing. आणि म्हणजे समजा मुलीनं दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं तर वडील ऑनर किलिंग करतात, मानास्पद खून. आता हा, खुनाला they do it. मान They do it. करतात I will kill my daughter की मी ठार मारीन माझ्या मुलीला, because she got married to somebody कारण else. दुसऱ्या जातीत लग्न केलं तिने. आपली And so जात he का feels सोड? very much honored. आणि त्यांना मान वाटतो यात. Isn't it? मानास्पद खून. Some of you are looking shocked. Is it possible? No, तुमच्यातले you काही are जण living in India. It's धक्का happening. लागल्यासारखे माझ्याकडे बघतायत, पण असं बघू नका. तुम्ही It's पण happening. भारतातच राहताय ना, ते असं सगळं होतं आपल्या इथे. Amen. त्यांना असं वाटतं की असं करून So- इज्जत वाढणार. So, in my culture, see. का And then आमच्यात everywhere they असंच. go and say, see, I honored the आणि culture. मग ते म्हणतात आमच्या संस्कृतीचा आम्ही मान केला, I killed पोरीने my जातीबाहेर daughter. लग्न केलं, मी पोरीचा खून करून आलो. माझ्या स्वतःच मुलीला सोडलं नाही मी. म्हणजे इतरांनी सगळ्यांनी सावध राहा. So Lot, I think he was merely fulfilling and very important obligation that prevailed at that time. तर मला तर असं वाटतं की लोट त्यावेळेला हे जे सगळं बंधनकारक जगणं होतं ना, ते कुठेतरी पूर्ण करायच्या प्रयत्नात होता की आता इथे असं केलं जातं, मग आपणही करावं. And so in all the midst of all these foolish acts of Lot, we see God calling him righteous. परंतु लोटाच्या ह्या सगळ्या मूर्खपणाच्या कृत्यांमध्ये आपण एक बघतो की देव त्याला तरीही नीतिमान म्हणतो. See? And moreover, त्याहून जास्त praise God, he was living in Abraham's day. देवाला धन्यवाद की तो अब्रामाच्या काळात जगत होता. If he was living in Moses' time, तो जर मोशेच्या काळात जगत असता he would have been gone. तर कधीचाच मेला असता. म्हणजे तो नियमशास्त्राचा काळ होता. Because the law says you cannot have relationship with the family, close members, relatives कारण and all. नियमशास्त्र त्याला हे सगळं सांगत होतं की तुम्ही जवळच्या नातेवाईकांशी संबंध वगैरे साधायचे नाही. तर तो मोशेच्या काळात नव्हता, हे बरं झालं. Amen. In Abraham's time, you know, you could get married to half sister, half brother. अब्रामाच्या person and all that काळामध्ये was म्हणजे possible. अर्ध्या बहिणीशी पण लग्न केलेली चालत होती. ही कोण? माझी सावत्र बहीण, मी लग्न केलं. And Abraham also married his half sister, Sarah. अब्रामाने पण सावत्र बहिणीशीच लग्न केलं ना, अर्धी बहीण. तर अब्रामाच्या काळात हे सगळं चालायचं. Today it is not, isn't it? You आज cannot get चालत married नाही. to cousins. आपण नाही लग्न करू शकत, चुलत भावंड, मामे भावंड वगैरे वगैरे. And also Adam and Eve's children married their own brothers and आणि sisters आदाम isn't it, that हवेच्या time. मुलांनी पण स्वतःच्या beginning- भाऊ बहिणीची, सुरुवातीला असंच झालेलं आहे You marry your nieces, your nephews and all. की भाचा म्हणा, पुतणा म्हणा, झाली लग्न. Because Adam and Eve must have had more than 50 children. didn't they? आदाम हवेला 50हून जास्त मुलं झाली असतील. See, ती they सुरुवात होती started, मानव जातीची yes, they ना. started with perfection. Adam मानव and Eve. जातीचा तो प्रारंभ होता, ती सुरुवात flaws. होती आणि परिपूर्णतेनं त्यांनी ती सुरुवात केली, कुठलीही चूक न ठेवता. Okay? And in their genes they had no flaws. त्यांच्या जीन्स मध्येच चुका नव्हत्या. But that's why today they say if you get married to your relatives, then the children are, they have some kind of
problem in their body. आणि म्हणून आज असं म्हणतात ना की आपण जर नात्यामध्ये लग्न केलं तर कदाचित होणाऱ्या संततीत काहीतरी अपवाद येऊ शकतो Yes. असं म्हणतात. But that time the genes were so strong, पण like, त्यावेळेला without जीन्स sin. इतके स्ट्रॉंग होते The sin निष्पाप. had not really worked in them कारण fully. त्यावेळेला पापानी आज जसा गोंधळ घातलाय तेवढा गोंधळ रक्तात घातलेला नव्हता. Amen. But then after Abraham, 2,500 years later, when Moses came on the scene, God said, this is the law. You cannot get married to relatives. पण अब्रामा पश्चात 2500 वर्षांनंतर मोशे जेव्हा चित्रात आला तेव्हा नियमशास्त्र आलं आणि नियमशास्त्रामध्ये मग देवानी सांगितलं की असं करायचं, असं करायचं, असं करायचं आणि हे नाही करायचं. And so that is one of the reasons why God could not really exactly judge Lot. आणि हे कारण होतं की ज्यापायी देव लोटाचा न्याय पण करू नाही शकला अचूकपणे. Like Paul says जसं पॉल in म्हणतो Romans 4:15, रोम करा 4:15. where there is no law, there is no breaking of the law. जिथं नियम नाही तिथे नियम तोडणं होतच नाही ना. कारण नियमच नाहीये तर मी नियम तोडला असं कसं म्हणणार आहे. And that is one plus point for Lot to have won the favor of God. आणि लोटाला एक जमेची बाजू झाली की ज्यापायी तो देवाचा अनुग्रह जिंकू शकला कारण नियमच नाही. So praise God, Lot lived before the law was given. तर देवाला धन्यवाद की लोट नियमशास्त्र येण्या अगोदर जगलेला होता. In fact, for God, the greatest sin is not believing in God. उलटपक्षी देवासाठी सगळ्यात मोठं पाप म्हणजे देवावरती विश्वास न ठेवणं. Say, greatest sin of mankind is not believing in Jesus. मानव जातीचं सगळ्यात मोठं पाप म्हणजे येशूंवरती विश्वास न ठेवणं. We see many other sins as the greatest sin, but for God, the greatest sin is not to believe in the Savior. आपण काय करतो, आपण इतर अनेक पापांना मोठं पाप महापाप असं म्हणतो, पण देवाच्या नजरेत महापाप एक आहे. Yes. ते म्हणजे ह्यानी येशूवर विश्वास ठेवला नाही. Every other sin God is ready to forgive, but not accepting Jesus बाकी as Lord. सगळ्या पापांना देव क्षमा करायला तयार आहे, पण जर तुम्ही येशूंना मानायलाच तयार नसाल Yes. तर मग देव काही करू On शकणार the नाही. last day, when you stand before God, He will not forgive you. शेवटच्या दिवशी मग जेव्हा तुम्ही देवासमोर उभे राहाल देव तुम्हाला क्षमा करणार नाही का, कारण तुम्ही येशूंवरती विश्वास ठेवलाच नाही. Every other sin He will wipe it away. बाकी सगळी पाप देव पुसायला तयार असेल. Why? का? Because Jesus paid for every other कारण sin, येशूंनी बाकी सगळ्या पापांची किंमत आपल्या वतीनं मोजलेली आहे. except one sin He did not pay फक्त for. एकच पाप की ज्याची किंमत त्यांनी मोजली नाही, And that is ते म्हणजे your believing in Him. तुमचं येशूंवरती विश्वास ठेवणं. ते तुम्हीच करायला लागणार आहे. Say, मी येशूंवर विश्वास ठेवणं मीच करायला पाहिजे. मी येशूंवरती विश्वास ठेवायला येशूंवर विश्वास ठेवून Yes. चालणार नाही. Yes. तो विश्वास तुझा तू आणि माझा मी ठेवायचा असतो. are you getting it? कळतंय काय म्हणतोय? John 15:22 and 23. योहान 15:22-23. Jesus said, येशूच if बोलले. I had not come and spoken to them, they would not be guilty of sin, but now they have no excuse for their sin. He that hates me hates my Father, that is my God also. योहान 15:22 आणि 23. जर मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांना त्यांच्या पापाविषयी काही निमित्त नाही. जो माझा द्वेष करतो तो माझ्या बापाचाही द्वेष करतो. See, so sometimes God also judges according to the kind of people you are surrounded with. तर कधी कधी ना देव न्याय आपण कुठल्या पद्धतीच्या लोकांमध्ये आहोत ते बघूनही करतो. Because, he was righteous compared to other people of his generation. कारण त्याच्या पिढीतल्या इतर लोकांपेक्षा तो नीतिमान होता. And to be even a little bit righteous in a time when everyone around you is doing wrong, अवतीभोवतीचे सगळेच तुमच्या अवतीभोवतीचे सगळेच चुकीचं करत असताना तुम्ही नीतिमान राहणं, that will deserve praise from God. त्यातून मग देव तुमचं कौतुक करेल. That's the Bible says Noah was righteous in his own generation. बायबल म्हणतो ना नोहा त्याच्या पिढीत नीतिमान होता. Say, नोहा इतपत त्याच्या पिढीत नीतिमान कोणीच नव्हतं. so in Sodom, Lot was righteous. तर सदोमामध्ये सुद्धा लोटा इतपत नीतिमान Yes. कोणी नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. Only one man in the whole of Sodom. एकच माणूस होता संपूर्ण सदोमाचो नीतिमान, तो म्हणजे लोट. So compared to that generation, compared to that two cities, Lot should deserve praises from God. तर ती जी दोन नगरं होती सदोम गोमोरा आणि त्यातली जी माणसं होती त्या माणसांची तुलना करायला गेलं तर लोट तर नक्कीच नीतिमान होता. Amen. That's why when judgment will take place म्हणून जेव्हा न्याय होईल during the time of Noah, नोहाच्या काळात he would be judged in comparison with the people who dwelt at that time. त्या काळात जी माणसं जगत होती त्या लोकांशी तुलना करून नोहाचा न्याय होईल. किती कशी होती आणि हा कसा होता.
Noah was the only one righteous in all त्या काळात that त्या crowd. पिढीमध्ये कोणीच नीतिमान नव्हतं, पण नोहा एकटा नीतिमान होता. See, the तुलना lesser, करून ठरवलं the जाईल. lesser the righteous people around, the more rewards you will get. जेवढी कमी नीतिमान माणसं अवतीभोवती असतील तेवढं जास्त प्रतिफळ तुम्हाला Because मिळेल. that striving is more. कारण मग तिथे संघर्ष जास्त असतो. More evil and yet you are righteous, God has to bless you. म्हणजे काय की खूप सारी दुष्टाई तुमच्या अवतीभोवती आहे, तरी पण तुम्ही नीतिमानपणे जगताय, तर मग देवाने तिथे तुम्हाला आशीर्वादित केलंच पाहिजे. And just imagine, आणि कल्पना Lot करा, was only righteous person there. लोट एकमेव तिथं नीतिमान होता. And the angel took him out of Sodom देवाच्या दूताने त्याला सदोमातनं बाहेर काढलं and said, I want to destroy Sodom and आणि Gomorrah. म्हणाला की मला सदोम गोमोराचा नाश करायचा आहे. That itself should prove to us that all the people were wicked. त्यातूनच आपल्याला हे सिद्ध व्हायला हवंय की सदोम गोमरातली सगळीच माणसं वाया गेलेली होती, वाईट दुष्ट. And that's why म्हणून Apostle Peter writes, प्रेषित पेत्र लिहितो his soul was vexed day and night. की दिवस रात्र लोटाच्या जीवाला त्रास व्हायचा. हे ऐकून ते ऐकून इथं हे चाललं हे चाललं 2 ते पेत्र चाललं. 2:8 मध्ये म्हणूनच पेत्र लोटाविषयी असं लिहितो की सदोम गोमरातल्या माणसांची दुष्टाई रोज ऐकून आणि बघून लोटाच्या जीवाला त्रास व्हायचा. One is calling for party, one is calling for drinks, one is calling for dancing, one म्हणजे is calling for सारखंच movies. हे सगळं काय, तिथे काय, काय. चाललेलं असायचं की हा म्हणतो पिक्चर बघायला ये, हा म्हणतो पार्टीला आहे, हा म्हणतो दारू प्यायला आहे, हा म्हणतो चुकीचं कर्म करायला एक पण आहे. बोलत नाही कम चर्चला या. No. कोणी असं म्हणत All नाही of चल them saying, प्रार्थनेला आहे का चल चर्चला आहे, असं कोणीच म्हणत नाहीये. so God will judge him properly. तर देव त्याचा न्याय बरोबर करणार. See, he didn't join with them. तो गेला नाही त्यांच्या Bible बरोबर. doesn't say Lot one day was sitting and eating and drinking with them. बायबल No. असं नाही म्हणत की लोट एके दिवशी त्या सदोम गोमरातल्या लोकांसमोर जेवताना खाताना मस्त झालेला आढळला, असं लिहिलेलं नाहीये. There were not even 10 righteous people in Sodom. अहो 10 माणसंही नीतिमान नव्हती सदोमात. His इतकी wife was म्हणजे- half righteous because she turned back. अर्धी त्याची बायको अर्धी नीतिमान निघाली कारण ती मागेच फिरली. His 2 daughters were also half righteous. त्याच्या 2 मुली पण अर्ध्या नीतिमान निघाल्या. That's why Peter doesn't speak of his whole family. म्हणून पेत्र लोटाच्या पूर्ण फॅमिली विषयी लिहित नाही, फक्त Lot, फक्त लोटाविषयी लिहितो. isn't it? Only Lot. फक्त लोटाविषयी लिहितो. God said, I will spare this city if I find 10 people, देव म्हणाला righteous people. 10 नीतिमान माणसं जरी सापडली ना रे तरी मी सदोम गोमोरा वाचवी. But God, you know how wicked they are. पण देवबापा तुला तर माहिती आहे ते किती दुष्ट आहेत. Righteous. Somebody who at least has his eye on me. थोडा नीतिमान रे, असा कोणीतरी एक तरी असावा की ज्याचे डोळे माझ्यावर आहेत. So in the midst of darkness, Lot shined. तर त्या अंधारात लोट चमकला. Amen. So he did mistakes. केला Yes. त्यांनी चुका, नाही नाही म्हणत आपण, चुका झाल्या Others त्याच्याकडे. also did it. इतरांनी पण गेल्या. David killed Uriah, the husband of दाविदाने Bathsheba. युरियाला ठार मारलंच की. See, they did mistakes. केला, चुका झाल्या त्यांच्याकडून. Solomon also did something. शल्मोनाने पण काही अशा गोष्टी Samson केल्या. also did something. शमशोनाने पण केल्या. But the silver lining is, पण चांदीची किनार अशी आहे, they were all called righteous simply because they believed in God. त्यांना सगळ्यांना त्यांनी देवावरती विश्वास, फक्त एकच बाब की त्यांनी देवावर विश्वास ठेवला म्हणून त्यांना नीतिमान म्हटलं गेलं, बाकी काही नाही. Faith is a great elevator. तसं विश्वास जो आहे ना देवावरचा, तो फार मोठा उत्कर्ष देणारा घटक आहे. If you have faith in God, God overlooks many of our weaknesses also. तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव आपल्या अनेक अशक्तपणाकडेही दुर्लक्ष करेल. Not that He will not judge, असं काही नाही की देव आपला न्याय नाही करणार आणि कानाडोळाच करून बसेल, yet He will give them salvation. पण तारण देईल देव त्यांना. Because we have been saved through faith by grace. कारण विश्वासाने ना, कृपेमुळे आपलं तारण झालेलं आहे. तारण कशामुळे झालं? आपण त्या कृपेच्या लॉत बरोबर बसतो म्हणून आपण तारले गेलो की आपण Amen. येशूंवर विश्वास ठेवलाय. It's because of Jesus. येशूंमुळे रे. He died for us. येशू आपल्यासाठी मरण पावले. None of us have been saved by works. बाकी आपल्या स्वतःच्या कामांमुळे आपलं कुणाचंच तारण झालेलं नाहीये. The best side from our side is we had faith. आपल्या बाजूने आपण अतिशय उत्तम काम काय केलं? एकच, आपण येशूंवरती विश्वास ठेवला, बाकी काहीही नाही केलं. Amen. That's why God gives a correct picture of Lot's life through the mouth of Apostle Peter. म्हणून ना देव काय करतो, प्रेषित पेत्राच्या मुखे आपल्याला लोटाच्या जीवनाचं यथायोग्य चित्र देतो. Amen. की तुम्ही म्हणताय तेवढाही तो वाईट नव्हता. Amen. त्या सगळ्या दुष्ट लोकांमध्ये ही एक वात होती जी चमकत होती. See, his story is mentioned in the Old Testament
His end is mentioned in the New Testament, so you will know how one should live. लोटाची कहाणी जुन्या करारामध्ये लिहिलेली होती आणि लोटाची अखेर नवीन करारात आपल्याला लिहिलेली मिळते अशासाठी की आपल्याला कळावं लोटाचं जीवन कसं होतं. Because we would have been wondering what happened to Lot. नाहीतर मग आपण विचारच करत राहणार की अरे लोटाचं काय झालं रे, Is he lost forever? लोट कायमचा हरवला असणार आहे का हो? माहीतच नाही काय झालं. लोट नरकात गेला का हो? Say, suddenly there is a silver lining. एक रुपेरी किनार इथे मिळते. Say, Peter concluded, पेत्र निष्कर्ष काढून सांगतो Lot as righteous. की लोट नीतिमान होता. Abraham concluded, Lot as righteous. अब्रामाने पण निष्कर्ष काढला की लोट नीतिमान होता God concluded, Lot आणि Lot देवही is म्हणतो की righteous. लोट नीतिमान होता. संपलं. आता एवढ्या तिघा दिग्गजांनी लोट नीतिमान आहे म्हटल्यानंतर तू आणि मी त्याला अधार्मिक म्हणणारे कोण? What did we learn today? काय शिकलो मग आज आपण? The foundation of your life is your belief in Jesus. तुझ्या जीवनाचा पाया एकच पाहिजे की तुझा येशूवर विश्वास पाहिजे. Never leave Jesus. येशूंना कधीही सोडायचं नाही. Leave your friends if you have to. मित्र सोडा पाहिजे. Leave your relatives if you have to. नातेवाईक सोडले वेळ आली Some तरी चालेल. misunderstandings happen, no problem. काही गैरसमजूत झाली ठीक आहे झाली Don't talk with them. नका बोलू त्यांच्याशी. But पण don't be enmity with Jesus. येशूंशी वैर घेऊ नका. Secondly, दुसरी बाब, when you are righteous, जेव्हा तुम्ही नीतिमान असता that doesn't give you license to do anything. त्यातनं तुम्हाला असं काहीही पाप करायचा परवाना सुद्धा मिळत नाही. Because कारण you will suffer for it. तुम्हालाच त्रास होईल त्याचा. मग Lot suffered. लोटाला त्रास झाला ना तसा. Abraham didn't suffer. अब्रामाला त्रास नाही झाला पण लोटाला त्रास झाला ना तसं होईल. मग Righteous man suffered. नीतिमान होता तो लोट पण झाला त्याला त्रास. So follow after truth. तर सत्यामागे जमेल तेवढं चाला. Whatever the Bible says, do it. बायबल म्हणेल ते करा. Don't be greedy. स्वार्थी राहू नका, लोभी राहू नका, Don't cheat. फसवू नका, Don't rob. चोऱ्या करू नका, Don't destroy anybody. कोणाचा नाश करू नका, Walk a straight walk. सरळ चाला, Keep to righteousness. नीतिमान रहा, Sow in righteousness. नीतिमानपणात पेरा. You will live a life of Abraham. अब्रामाचं जीवन जगाल मग तुम्ही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Let's all look to the Lord. Forget about everybody else. बाकी सर्वांना विसरून जा, You walk straight. तुम्ही सरळ चाला. That was the best quality that Lot had. हा चांगला एक गुणधर्म लोटात होता. Many of the things he didn't adapt, but many of the things he also adapted. बऱ्याच गोष्टी त्याने पत्करल्या नाहीत, बऱ्याच गोष्टी त्याने पत्करल्या. And so he had to suffer. मग त्याला त्रास त्यामुळे झाला. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you धन्यवाद देतो तुला for sharing with us the whole life of Lot. आम्हाला लोटाचं पूर्ण जीवन आज तू सांगितलंस. We thought that Lot's life is gone आम्हाला तर असं वाटलं होतं की लोटाचं जीवन गेलं because of so many mistakes he did. कारण त्यांनी खूप चुका केल्या, तर आम्हाला वाटलं तो नरकातच असणार आहे. But you revealed to us in the पण end आज तू आम्हाला प्रगट केलं त्याचं through the जीवन. mouth of Apostle Peter प्रेषित पेत्राच्या मुखे that Lot, in spite of all that, he was saved because he was righteous. की असं सगळं जरी झालेलं होतं तरीही लोटाचं तारण झालं कारण की तो नीतिमान होता. Righteousness will save you. नीतिमानपणा तुम्हाला तारेल. It's not only just the gift of righteousness, but walking in आणि righteousness, फक्त sowing in नीतिमानपणाचं righteousness. दान नाही तर नीतिमानपणे जगणे, चालणे, करणे, पेरणे. Father, I pray देव बाप्पा, मी प्रार्थना करतो that my people will walk in righteousness. माझ्या लोकांनी नीतिमानपणे चालावे, They will sow in righteousness. नीतिमानपणात पेरावे. As much as possible, whatever is right, they will do. जेवढं शक्य होईल तेवढं जे बरोबर आहे तेच त्यांनी करावे. They will keep themselves away from Sodom and Gomorrah. स्वतःला सदोम गमोरापासून त्यांनी लांब ठेवावे They will keep themselves close to Abraham आणि अब्रामाच्या जवळ त्यांनी स्वतःला ठेवावे and follow in the footsteps of आणि Abraham. अब्रामाच्या पावलांवर पाऊल टाकून त्यांनी चालावे. And if they have done wrong, आणि जर त्यांनी काही चुकीचं केलं they will असेल repent immediately तर लगेच त्यांनी पश्चाताप करावा and get back to God आणि देवाकडे परत यावं and will never go away from God. आणि कधीच देवापासून लांब जाऊ नये. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I believe माझा विश्वास आहे you have spoken to my people. तू माझ्या लोकांशी आज बोललाय. Bless my people, माझ्या लोकांना आशीर्वादित कर. heal my people, माझ्या लोकांना आरोग्य दे deliver my people. आणि माझ्या लोकांना सुटका दे. Thank you, Lord. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise God. God bless you all.
देवाला धन्यवाद. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करेल.